सोड्यावर भाई टाईट झालेला फुल टाईट. आज आपण जाणार आहे पुण्यामध्ये. आपला मित्र आहे जो आपल्याला ऑनलाईन भेटलाय PUBG मध्ये खेळताना, तर त्याला आज भेटू. हे तिकीट मारता मारता 2 वेळा तिकीट झालंय. इथे 40 रुपये गेलेत माझ्याकडनं, पण झाला. कब्जा केला बोट छाटली. मित्रांनो, आमच्या ब्लॉगिंगचा एक फायदा झालेला आहे. VIP ॲक्सेस भेटलेला आहे. डायरेक्ट आहे बघा, जागा भेटली. मित्रांनो, हा बघा, हाच फिनिक्स मॉल आणि इकडे आम्ही आलो होतो. भाई फुल मजा. आज मित्रांनो प्रतीकने आपल्याला लय फिरवले आणि पोट पण भरले भाई लय खाऊन. आणि इकडे मॉल मध्ये तर भाई फुल मजा आली. काय फुल मजा एकदम, नाही का? नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण चाललोय आळंदीला, म्हणजेच देवाच्या आळंदीला. एकादशी आहे, त्यानिमित्ताने आपण आळंदीला चाललोय. 4 ते 5 दिवसासाठी चाललोय आपण. आणि पहिल्यांदा मी एवढी मोठी बाईक राईड करणार आहे. तर ही बघा, बाईक आपली रेडी आहे आणि चला निघूया आता, ब्लॉगला सुरुवात करूया. आणि मित्रांनो, हे बघा, इथं जेवायला आलेलो सगळी मंडळी एक साथ भेटली. हल्दीवाली मंडळी कालची. काय कुठं? हा, आताच लगेच इच्छी राईस बीस घेऊन. काय सोड्यावर भाई टाईट झालेला फुल टाईट. एक सोड्याचा पॅक आणि पाणी. सोडा नाही, स्प्राईट. तरी नशीब त्याला पाणी नाही दिलं ना. पाण्यात याची व्हिडिओ टाकते, याच्या पुढे व्हिडिओ टाकते. डन. ती वाली पाहिजे व्हिडिओ. ती काढलीच नाही कोणी मेन म्हणजे. आहे का? पाठव. आहे का? डन. मग याच्या पुढच्या व्हिडिओला टाकते. संगम दादासाठी लाईक करा. संगम इडल कंटे. ओ लेट्स गो. संगमेश्वर. तो असं वाटतं चिन्ह स्वामी, मुत्तुस्वामी, वेणुगोपाल अय्यर. कट करून आपलं जेवण आलेलं आहे बघा. व्हेज कॉम्बिनेशन राईस आणि व्हेज चिली. चला जेवूया आणि मग निघूया आपण. तर मित्रांनो, आत्ताच आपण महागणपती हॉटेलमध्ये जेवलो आणि आता इथून सरळ आता बघा आपल्याला पेट्रोल टाकायला जायचं आहे. आणि 2.7 किलोमीटर म्हणजे किलोमीटर समजेल आपल्याला. तर त्याला राईडला सुरुवात करूया. 3:08 झालेले आहेत. आणि हे मगाशी तुम्हाला 2 किलोमीटर दाखवले, ते रिझर्ववरती होती गाडी. रिझर्ववरती 24 किलोमीटर झालं. तर बघा पेट्रोल पंपला आलो आहे आणि टाकी फुलच करून घेतो. चला एवढं मित्रांनो, टाकी फुल करून झालेली आहे. आता इथून निघूया. आता डायरेक्ट ब्रेक आपण आळंदीलाच घेणार डायरेक्ट. चला. तर आपल्याला निघून कंप्लीट 1 तास झालेला आहे आणि 1 तासात आपण आता पोहोचलेलो आहोत लोणावळ्यामध्ये. हे तुम्ही बघू शकता, या साईडला पूर्ण हे खोपोली शहर पूर्ण आहे. आणि आपल्याला बघा टाकी फुल आहे. आता डायरेक्ट भेटू आपण आळंदीमध्ये. बरेच आम्हाला जाताना पालख्या वगैरे दिसल्या. आणि मी आज सोलो ट्रॅव्हल करतो, त्याच्यामध्ये सोलो ट्रॅव्हलिंगचा एक्सपिरियन्स पण खूप चांगला आहे. चला आता मजा करत जाऊया आपण. मित्रांनो, खंडाला घाट चढून झाल्यावरती आपल्याला एक सरळ रोड लागतो. ते बघा, अशा प्रकारचे पेंटिंग असतील. त्या डाव्या साईडला ते बघा, हे पूर्ण आहे आयशा विला. आणि तिथे ती कार आहे. ही कारची स्टोरी तुम्हाला जर नसेल माहिती, हॉन्टेड लोकेशन आहेत आपल्या चॅनलवर आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन ठेवतो आणि पिन कमेंटमध्ये पण देऊन ठेवतो. नक्कीच चेक करा व्हिडिओला. मित्रांनो, 5:57 म्हणजे 6 वाजलेत. आता मी पोचलेलो आहे फायनली इकडे. काल आला म्हणजे परवा दिवशी निघालो. काल इथं उतरला.
आम्ही आता जेवलोय आणि जरा पाय मोकळे करायला आलोय आम्ही आणि जरा एरिया फिरतोय. आता उद्या यायचं आहे आम्हाला. भरपूर लाईन लागलेले आणि ह्यांचं दर्शन कमीत कमी ह्यांना आता 7 ते 8 तास लागणार मंदिरामध्ये जायला, एवढी गर्दी आहे. नमस्कार मित्रांनो, आळंदीतल्या दुसऱ्या दिवसात तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे कार्तिक एकादशी, तर त्यासाठी दिंडी निघालेलं आहे. आपल्या इकडून उरणवरनं दिंडी आहे, पनवेलवरनं दिंडी आलेले आहे. तर आता आपण तिकडे चाललो आहे बघायला. महेश महाराजांची दिंडी आहे. तर चला ब्लॉग पुढे बघत आहे.
या कुटुंबाचे त्यांनी आरोग्यपूर्ण सुखात येतो यांचे आहे.
तालुका जिल्हा पुणे हे आलेले आहेत. आता आपण आलेलो आहे श्री क्षेत्र तुळापूर इथे, जिथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी राजे यांनी आपले शेवटचे क्षण मोजले. तर मित्रांनो, हा आहे संगमेश्वर मंदिर. पहिला मंदिरात जाऊया. तर मित्रांनो, हे आहे संगमेश्वर. इकडे 3 नद्यांचं संगम होतं, म्हणजेच भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्या इथे एकत्र येतात. आई बाबांना सोडायला आलोय. गर्दी बघा एसटी स्टँडला, पूर्ण एरिया भरलाय. बस पण आहेत तशा भरपूर, पण अजून लोक येतात. अजून एवढी लोक, भरपूर लोक आलेत बघा. एवढी लोक बसमध्ये बसून जाणार. आणि थंडी पण मजबूत आहे, लय थंडी आहे. आणि आज आपण जाणार आहे पुण्यामध्ये. आपला मित्र आहे जो आपल्याला ऑनलाईन भेटला आहे पबजीमध्ये खेळताना, तर त्याला आज भेटू. आणि पुण्यामधले कुठे स्पॉट्स आहेत तिकडे आज फिरू आपण. तर चला आता इकडून जाऊ, आंघोळ करू आणि उपवास सोडू पहिला तर, कारण काल एक टाईम उपवास होता. उपवास सोडू आणि मग जाऊ फिरायला जातो. मित्रांनो, ही बघा, ही इंद्रायणी नदी आहे. आणि आत्ता तिथे पप्पांना मी या गेटला सोडलं आहे, म्हणजे ते दर्शनासाठी चाललेत मंदिरामध्ये. आज लाईन कमी आहे म्हणून इथपासून लाईन आहे, नाही तर मग तो जो कोपरा आहे ना तिकडे इथपर्यंत लाईन होती. हा, आता बघू आज त्यांना किती वेळ लागतो लाईनला. 4-5 तास तरी जातील आरामात. चला आपण जाऊया. पण आपला हर्ष नागोटणेकर आहे ना, तो पण आलेला इकडे दिंडीसाठी. तर तो पण आता इकडेच आहे. आता इकडून बाईक वगैरे सोडत नाही, तर मग आपण थोडा वेट करूया. तो येणार आहे बोललाय, त्याला भेटू आणि मग डायरेक्ट नंतर प्रतीकला भेटायला जाऊ. आपला जो पबजीवाला मित्र आहे ना, त्याला भेटायला जाऊ. या पुण्यभूमी आळंदीमध्ये संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊलींनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली होती. इंद्रायणी काढली देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेश. ड्रेसिंग पद्धतशीर. कधी आला कधी तू? काल आला का? ब्लॉग चालू आहे आपला. मित्रांनो, हर्ष नागोटणेकर आता कधीपर्यंत उद्या जाणार का? आणि कोणी घरातले मित्रांनो, प्रतीक दादा आलेले आहेत फायनली. अरे तिकडूनच आलो मी. मित्रांनो, पुण्याची ट्रॅफिक बघा. आणि प्रतीक शेट आपल्याला फिरवायला नेतात. गाडी 1 साईड चालवते बाई. कसा वाटला गाडी चालवता एक्सपिरियन्स? स्मूथ का? सुकून.
बघा ट्रॅफिक मजबूत आहे. गाडी पार्क करून घेतो आम्ही पहिला आणि मग नंतर एक एक स्पॉट फिरायला जातो. पण शनिवार वाड्याला आलेलो आहोत. भुरा काय मग आज कुठे कुठे फिरायचं? आज पहिले शनिवार वाडा, मग लाल महल, हां मग दगडूशेठ गणपती, हां मग सारसबाग, हां मग मॉल. बस भाई लेट्स गो. चला फुल एन्जॉय. आज प्रतीक आपल्याला फुल पुणे फिरवणार, फुल टूर करणार. फुल टूर. तर चला आपण आलो तर आता पहिला शनिवार वाड्याला. तिकीट काउंटर तेव्हा तिथंच आहे मला वाटतं. अच्छा इथून ऑनलाईनच आहे डायरेक्ट ना. हे तिकीट मारता मारता 2 वेळा तिकीट झालंय. इथे 40 रुपये गेलेत माझ्याकडनं पण झाला. एक मित्रांनो बाहेर उभा होता बघा, सकाळपासून धंदा झालाय मजबूत. एवढा धंदा झालाय. भरपूर धंदा झाला. तर चला जाऊया. सो गाईज बोला. शनिवार वाडा. हा निशान भाऊ आले तर आपल्याला शनिवार वाडा बघायचा आहे त्यांना. मी पण पहिल्यांदाच आलो. मित्रांनो पुण्याचा असून तो पहिल्यांदा आला. चला एक्सप्लोअर करूया आता. आज लय आपले स्पॉट्स भरपूर आहेत. अरे तिकडे पण आहे वाटतं. तिथपर्यंत आहे मोठा पूर्ण. हा अरे इथे फाउंटन आहे वाटतं. ते रात्री वगैरे चालू होत असेल ना. प्रतीकला विचारून फायदा नाही. प्रतीकच पहिल्यांदा बंद एवढं सडकं पाणी. हा अरे बंद आहे. त्याच्यात डंबेल्स वगैरे पडले रे. हे बघा हे पुष्कर आणि फाउंटन आहे. जे हा जो एरिया आहे हा पूर्ण डायनिंगचा एरिया आहे. ह्याच्या सेंटर ऑफ अट्रॅक्शन हे होतं. चला नेक्स्ट स्पॉट. लेट्स गो. अच्छा इथे प्रोजेक्टर आहे बघ. लाईट शोचा विषय काहीतरी. रात को आना पण रात्री चालू असतो का भाई? रात्री काहीतरी गंभीर विषय ना इथे. भाई इथल्या हॉरर स्टोरीज ऐकलेल्या मी. रात्री हॉरर स्टोरीज असतात आतमध्ये. हा अलाउड नाही बोलतात. पायऱ्या जरा चढून ये बघा. वरती डायरेक्ट जातो. इकडून तिकडे लोक वरती चढतात. तिकडे जाऊ आता आम्ही. टॉप व्ह्यू डायरेक्ट काय. टॉप व्ह्यू डायरेक्ट. लेट्स गो. अरे बांधकाम चालू आहे रे. बघा वरचा व्ह्यू बघा. इकडून आपण अख्खा असा राऊंड मारूया. चला. अच्छा इकडे डायरेक्ट हे. ओके. शनिवार वाड्याच्या राईट साईडला पण एक वाडा आहे. तो बघा जो म्हणजे बंद आहे. हा तो बघा तो पण वाडाच आहे. तो असा काहीतरी व्ह्यू आहे रे शनिवार वाड्याचा. हा कडक वाट नजारा. बिनेवाला वाडा. हा इकडून मगाशी आपण आलो ना. बिनेवाला वाडा. असं काहीतरी हाय पूर्वजांचा इतिहास. त्यांचे वाडे राहिलेले आहेत अजूनपर्यंत. असे राहिले जातात. थोडेफार आहेत थोडेफार राहिलेत. या बघून हाय तोपर्यंत बघून पिढीला नाही भेटणार बघायला. चला आमच्या नशिबी एवढं आहे तेच. आम्हाला आमच्या नशिबात आहे तेवढं आम्ही आता बघून घेतो. पुढचं देव जाणं भेटेल पुढच्यांना बघायला की नाही. आता शाळेतल्या पोरांची ट्रिप गेली. हा हे पण कडक वाटतंय. एक नंबर वाटतंय. असं जरा फोटोज काढून मित्रांनो. त्या शाळेतल्या पोरांची ट्रिप गेली. त्याच्यात बारीक पोरं पण ब्लॉक करतात. आम्हीच पाठी राहिलो कुठेतरी. आम्हीच मागे. ह्याचे काढूया बघा. हा कोपरा आहे शनिवार वाड्याचा. इकडे बघा अजून एकदम जुन्या प्रकारचे घरं अजूनपर्यंत आहेत. बांधकाम अजूनपर्यंत आहे. कुठे? इथं लाल महल आहे. इकडे का दिसतोय का? झाडाच्या पलीकडनं. झाडाच्या पलीकडे. इकडून दिसत नाही. इकडून दिसेल का? हा बघ इथून दिसतोय. आपण जाणार आहोत. हा बघा इकडे लाल महल आहे. लाल महल शाहिस्तेखानाची बोटं कापली होती महाराजांनी. तो तोच हा लाल महल आहे. तिकडे 100% जाणार आपण. तर तिथं आपण बघणार महाराजांचा इतिहास कसा होता काय होता. 100% मित्रांनो. पिल्लरची वाट लावून ठेवली नुसती नावं लिहून. बाबू शोनावाली पब्लिक. चलो आपण आलो लाल महल. जे की महाराज गाण्याचे मोठे इथंच झालते. हां बरोबर. चला शाहिस्तेखानांनी इथं कब्जा केला. शाहिस्तेखानाची बोटं छाटली. हां 4 बोटं. लाल महल परत आपल्या कब्जा. हा कडक. चला
चप्पल इथे बघा, चप्पला शूज काढून घेऊया, तसं ऐतिहासिक जागी जरा पावित्र्य जपूया. मित्रांनो हा आहे लाल महल. चला मित्रांनो आम्ही आलेलो दगडूशेठ गणपतीच्या मंदिराजवळ. हा बघा हा पूर्ण एवढा आहे. चला जाऊया आता. काय बोलायचं तुम्हाला? दगडूशेठ गणपती हे बघा, डेंजर. गणपती बाप्पा मोरया. प्रतीक हे काय आहे? पहिले दगडूशेठ गणपतीच्या मागे आपण उभे आहोत. त्याच्या अपोजिटला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा काढली होती, जी की भिडेवाडा इथे होती. तर त्याचं आता बांधकाम वगैरे सुरू होणार आहे, रिनोव्हेशन वगैरे सुरू झालेलं आहे. तुम्ही कशा टाईपमध्ये होता तो भिडेवाडा, आणि तशी मुलींची पहिली शाळा आहे. हे बघा, ही अशी शाळा होती पहिली. एक नंबर कडक. आज ज्या मुली शिकतात ते भारतातून परदेशात जातात, खूप उच्च पदावर जातात. ही देण फक्त आणि फक्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची आहे. त्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत. याची जाण असली पाहिजे. धन्यवाद. 100%. सो हे आहे मेट्रो स्टेशन आहे आणि आम्ही चाललो आहे आता एफसी रोड. हे आहे मेट्रो स्टेशन, पुणेरी मेट्रो स्टेशन. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो FC रोडला. आणि FC रोडची स्पेशालिटी काय कुठली? हॉटेल वैशाली. हॉटेल वैशाली. हे बघा त्या समोर आता आम्ही उभे आहोत. हॉटेल वैशालीच्या समोर आहेत आम्ही. चला पहिला गर्दी आहे की काय चेक करूया आणि मग जेवायला जाऊया. लेट्स गो. जेवण इम्पॉर्टंट आहे. जरा भूक लागली आता पोटात. आता बघा हॉटेल वैशाली. चलो. हॉटेल फुल भरलेलं आहे आणि 2 जणांची वेटिंग. आम्ही वेटिंगला थांबलेलं आहे. म्हणजे वेटिंगवरनंच समजते की हॉटेल किती भारी आहे. 100%. मित्रांनो आमच्या व्लॉगिंगचा एक फायदा झालेला आहे. VIP ॲक्सेस भेटलेला आहे. डायरेक्ट आहे बघा, जागा भेटली. PT बनवले डायरेक्ट बघा. मस्त बाई, फुल झाडं वगैरे आहेत. हिरवळ विथ प्रतीक हिवराळे. हिरवळ विथ प्रतीक हिवराळे. ठीक आहे. चला आता प्रतीक मेनू सांगतो काय. मी मेनू तर कधी बघत नाही, प्रतीकच सांगेल काय ते. मी नाही घेतली तर काय, बट आपण करूया काय ते. तू किती वेळ आला इथे? मी सगळीकडे फर्स्ट टाइम फिरतोय निशांत. फर्स्ट टाइम बस. आपल्याला फक्त स्पॉट माहिती आहे. चला आता मेनू ऑर्डर करून घेऊया, फटाफट भूक लागले. प्रकारे आमचा मेनू आलेला आहे आणि प्रतीक रेडी आहे खायला. चला सुरू करा. लय भूक लागली, कर चालू. नाही राहत आता. चला आम्ही पण खातो आता. मित्रांनो हे आहे कलाकार कट्टा. हे बघा तुम्ही इथे बघू शकता. इकडे काय होतं प्रतीक? ते लोक त्यांची कला सादर करतात, जसं की ज्यांना ड्रॉइंगची आवड असते ते स्केचेस वगैरे बनवतात, ज्यांना आपलं म्युझिकची आवड असते ते म्युझिक वगैरे करतात, ज्यांना नृत्याची आवड असते आर्ट आहे ते परफॉर्म करतात. हां, नृत्य ते आहे. बघू हे बघा हे आहे कलाकार कट्टा. कलाकार कट्टा. सो तिकडे आहे बघा, आपण जाणार आहोत. हे बघा ते एक कलाकार कट्टा आहे तिकडे. हा कॅफे गुड लक, हे पण फेमस. इकडे पण जाणार आहे आपण. हे पण फेमस आहे ना? पण जाणार आहे. हो 100%. एक चहा आणि 1 वाजता मारू. 100%. चलो. हे आहे कलाकार कट्टा. कला त्यांची सादर केली. हा भाई कडक आहेत रे. मित्रांनो आपण आलेलो कॅफे गुडलकमध्ये. बोर्ड्स बघा कसले भारी लिहिलेले आहे. तुम्हारे लिए हमेशा तीखा रहूंगा. प्लेन डोसा दादा मस्त मस्त. फायनली चहा आणि पण मस्त आलेला आहे. चला सुरू करूया. मारेक भाई. एकदम कडक. मित्रांनो आपण आलेलो आहोत पुण्याच्या IT पार्कमध्ये. सगळ्या कंपन्या या एरियामध्येच आहेत. तर आता आलोय तर विचार केला चला जाऊन बघूया. इन्फोसिस
सगळ्या कंपन्या एकत्रच आहेत. विप्रो आहे, विप्रो. गेट बनवत आहेत काय? बंद आहे. हा हा बघा आपली LTM एंट्री. आम्हाला रिटर्न इथूनच यायचं आहे. ट्रॅफिक बघा किती आहे भाई, लास्ट पर्यंत संपतच नाही ट्रॅफिक. वन साईड ट्रॅफिक आहे. म्हणजे फक्त मुंबईमध्येच ट्रॅफिक नाही, पुण्यामध्ये पण ट्रॅफिक आहे. बरोबर का नाही? 100% मेट्रो होईल चालू पुढच्या 10 वर्षात. होईल का पण ठीक आहे. हा हा ओके ओके. हे वरतून पाणी आहे आईच्या गावात. फुल इमॅजिका वाटत या ग. मित्रांनो आत्ता आम्ही आलेलो आहे फिनिक्स मॉलला. आणि जरा आता प्रत्येकाने मी एक्सप्लोर करतो प्रॉपर काय कुठे कुठे. प्रत्येकला जरा शॉपिंग करायचे पण अजून चॉईस भेटत नाही प्रॉपर ना. चॉईस नाही भंगार वाले. आणि तुझा कलर कुठला कलर? डेंजर भाई. प्रतीकचा हा कलर का? हा कलर आपला. हे शेड आहेत प्रतीकचे. मित्रांनो हा बघा हाच फिनिक्स मॉल. आणि इकडे आम्ही आलो होतो भाई फुल मजा फुल डाकू मंगल सिंग. लय धकलंय आज. मित्रांनो प्रतीकने आपल्याला लय फिरवलंय आणि पोट पण भरले भाई लय खाऊन. आणि इकडे मॉल मध्ये तर भाई फुल मजा आली. काय फुल मज्जा एकदम नाही का? पुढे कंटेंट अर्धवट राहिला आपला. तर चला आता निघायचं मग. यस आता घरी जाऊ मस्तपैकी. आणि प्रतीक घरी जाईल त्याच्या तिथून मी हेल्मेट वगैरे घेऊन तिकडून आमच्या घरी. मित्रांनो आज आहे आळंदीमधला 4था दिवस आणि आज आपण निघतोय. हा बघा हा आपल्या मामाचं घर. आपण इकडे थांबलो होतो 4 दिवस. गाडी पण माखले भरपूर. ही बघा जरा वॉशिंग वगैरे करायला लागेल. आता लय बेकार. आणि आता इकडून निघूया आपण. चला मित्रांनो 8:24 आपण आपली राईड चालू केलेली आहे. आता बघू आज किती वेळात घरी पोहोचतो. फायनली 11:15 वाजायला आलेत. 20,000 किलोमीटर पण कंप्लीट झालेत आपल्या गाडीचे. आणि मी पोचलोय. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगा नेक्स्ट कुठे फिरायला जाऊ. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या. येतो.